ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवतम स्कंद 3 अध्याय 9 श्लोक क्रमांक 21 फळ्यावर लिहिलेला आहे. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. यन्नाभिपद्मभवनादमासमिङ्ग्या यन्नाभिपद्मभवनादमासमिङ्ग्या लोकत्रयोपकरणे यदुनो ग्रहेण लोकत्रयोपकरणो यदुनो ग्रहेण तस्मै नमस्तोदरस्तभाय योग तस्मै नमस्तोदरस्तभाय योग निद्रावसाने विकसन्निलीक्षणाय निद्रावसान विकसन्निलीक्षणाय शब्दशार्थ यत ज्यांची नाभी पद्म कमळ भवनात च्या भवनातून अहम मी असं प्रकट झालो. इड्य हे आराध्य भगवन लोत्रय त्रिलोक उपकरण च्या निर्मितीमध्ये सहाय्य करून यत ज्यांच्या अनुग्रहेन कृपेन तस्मे त्यांना नम माझा नमस्कार ते तुम्हाला उदरस्थ उदरामध्ये स्थित भवाय ब्रह्मांडास योग निद्रा अवसान त्या योग निद्रेचा अंत झाल्यावर विकसत उमललेले नलीन ईक्षणाय ज्यांचे उमलते नेत्र कमळा समान आहेत त्यांना. अनुवाद आणि तात्पर्य इसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की. हे आराध्य भगवान, तुमच्या कृपेने ब्रह्मांड निर्मिती करण्याच्या हेतूने तुमच्या नाभी कमळातून माझा जन्म झाला आहे. जेव्हा तुम्ही निद्रासुख घेत होता तेव्हा ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोक तुमच्या दिव्य उदरांमध्ये समावलेले होते. आता तुमची निद्रा संपलेली असल्यामुळे तुमचे नेत्र प्रभात काळी उमलणाऱ्या कमळाप्रमाणे उघडलेले आहेत. तात्पर्य: ब्रह्मदेव आपल्याला सकाळपासून 4 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंतचे रात्रीचे 10 प्रारंभीचे अर्चना विधी शिकवत आहेत. भक्ताने अगदी पहाटे उठून भगवंताची प्रार्थना केली पाहिजे आणि सकाळी मंगल आरती करण्याचे इतर नियमही आहेत. अर्चना पद्धतीचे महत्त्व न जाणून मूर्ख अभक्त अशा नियमाची निंदा करतात. परंतु भगवंतही स्वतःच्या इच्छेनेच निद्रा घेतात हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे नेत्र नाहीत. भगवंताची निराकार व्याधी संकल्पना भक्ती मार्गासाठी इतकी हानिकारक आहे की जे नेहमी भौतिक संकल्पनाच्या संदर्भात विचार करतात अशा दूरग्राही अभक्तांच्या सहवासात राहणे अत्यंत कठीण असते.
निराकारवादी नेहमीच उलटा विचार करतात. ते असा विचार करतात की जडाला आकार असल्यामुळे चैतन्य निराकार असला पाहिजे. जडामध्ये निद्रावस्था असल्यामुळे चैतन्यास निद्रा असू शकत नाही आणि अर्चना विधीमध्ये श्रीमूर्तीचे निद्रास्त होणे ग्राह्य मानले असल्यामुळे अर्चना पद्धती म्हणजे माया होय. निर्विशेषवाद्यांचे सर्व विचार मूलतः भौतिक आहेत. सकारात्मक किंवा नकारात्मक विचार करणे हेही भौतिकतेचे विचार करणेच आहे. वेदांसारख्या अधिकारी श्रेष्ठ उगमाकडून ज्ञान स्वीकारणे हाच आदर्श आहे. भगवंताच्या या श्लोकामध्ये अर्चनेचे अनुमोदन केल्याचे आपल्याला आढळले. निर्मितीचे कार्य सुरू करण्यापूर्वी ब्रह्मदेवाने पाहिले की भगवंत प्रलय जळाच्या लाटांमध्ये सर्पशय्येवर शयन करत आहेत. म्हणून भगवंताच्या अंतरंग शक्तीमध्ये निद्रेचे अस्तित्व आहे आणि ब्रह्मदेव तसेच त्यांच्या परंपरेतील शुद्ध भक्तांनी हे तथ्य नाकारलेले नाही. या ठिकाणी स्पष्टच म्हटले आहे की भगवंत प्रलयजळाच्या अतिप्रचंड लाटामध्ये अत्यंत सुखाने झोपले होते आणि त्यायोगे त्याने दाखवून दिले आहे की ते आपल्या दिव्य इच्छेनुसार काहीही करू शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या कोणत्याही कृतीमध्ये बाधा येऊ शकत नाही. मायावादी अनुयायी आपल्याला भौतिक अनुभवाच्या पलीकडे विचार करू शकत नाही आणि म्हणूनच पाण्यामध्ये झोपण्याची भगवंताची क्षमता तो नाकारतो. त्याची चूक हीच आहे की तो भगवंताची तुलना स्वतःशी करतो आणि अशी तुलना देखील भौतिक विकारच आहे. नेती नेती हे नाही हे नाही यावर आधारलेला संपूर्ण मायावाद तत्वज्ञानच मूलतः भौतिक आहे आणि ते मनुष्याला भगवंताच्या मूळ स्वरूपात जाणण्याची संधी देऊ शकत नाहीत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपां साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। परम भगवन, हे आराध्य भगवान, तुमच्या कृपेने ब्रह्मांड निर्मिती करण्याच्या हेतूने तुमच्या नाभी कमळातून माझा जन्म झाला आहे। जेव्हा तुम्ही निद्रासुख घेत होता तेव्हा ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोक तुमच्या दिव्य उदरामध्ये सामावलेले होते। आता तुमची निद्रा संपलेली असल्यामुळे तुमचे नेत्र प्रभात काळी उमलणाऱ्या कमळाप्रमाणे उघडलेले आहेत। श्रीमद भागवतम स्कंद 3 अध्याय 9 श्लोक क्रमांक 21 याचं शीर्षक आहे सृजन शक्तीसाठी ब्रह्मदेवाची प्रार्थना। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्ण। तर सर्वप्रथम आजच्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमाला आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आज आपण श्रीमद भागवतमधील एक विशेष श्लोकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करू। फार वर्षापूर्वी जेव्हा मी मुंबईमध्ये सेवा करत होतो त्यावेळची एक घटना आहे। त्यावेळी 2003ला एक रथयात्रा उत्सव आयोजित करण्याचा आमच्या दादरच्या भक्तांनी योजना बनवली आणि दरवेळी त्याच्या काही मीटिंग्स किंवा चर्चा चालत असेल। एक दिवशी मंदिरातून येत असताना माझ्याबरोबर बेळगावचे एक वरिष्ठ वैष्णव, त्यांना रात्री उशिरा ट्रेन असल्यामुळे ते दादरवरून आमच्या भक्तांच्या ठिकाणी थांबून मग तिथून ते रात्री ट्रेनने पुढे जाणार होते आणि त्याच वेळी आमची मीटिंग होती। तर आमच्या मीटिंगमध्ये काही चर्चा सुरू होत्या आणि या चर्चा सुरू असताना एक छोटासा मतभेदाचा विषय निर्माण झाला आणि तो मतभेदाचा विषय इतका क्लिष्ट होऊन गेला की ती मीटिंग पूर्ण त्याच्यावर आकर्षित झाली। आणि मी त्यावेळी आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटा होतो आणि छोटाच आहे। आणि मग मला माहिती होतं की हे भक्त जे आहेत बेळगाववरून आलेले, हे फार वर्षापासून भक्तीमध्ये आहेत आणि ते नक्कीच या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करू शकतात। आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की प्रभूजी, तुम्ही एवढ्या वेळापासून दुसऱ्या खोलीमध्ये बसून आमची चर्चा ऐकत आहात, तर कृपा करून आम्हाला याच्यावर मार्गदर्शन करा। आणि मग प्रभूजींनी आम्हाला सुरुवातीला सगळ्यांनी एक प्रश्न विचारला। तो प्रश्न हा होता की गेल्या हप्त्याभरापासून आपण किती भक्तांनी मंगल आरती अटेंड केलेली आहे? मग कोणाचाच हात वरती आला नाही। मग त्यांनी विचारलं की ठीक आहे, 15 दिवसापासून एक मंगल आरती कोणी अटेंड केलेली, हात वरती करा। तर एक जे रेग्युलर भगवंताच्या विग्रहाच्या सेवेला जायचे असे 1-2 भक्त त्यांनी हात वरती केले। आणि मग विचारलं महिनाभरापूर्वापासून कोणी मंगल आरती अटेंड केलेली नाही, हात वरती करा। कोण गेलो होतं त्यांनी हात वरती करा। तर कोणाचाच हात वरती नाही आला। आणि मग त्यांनी आम्हाला फार महत्त्वाचा मुद्दा समजून सांगितला की भौतिक जगत हे कलो दोष निधे राजन आहे, दोषांचं सागर आहे आणि हे इतकं क्लिष्ट आहे भौतिक जगत। आणि या भौतिक जगामध्ये जेवढे आपण आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करतो, जर आध्यात्मिक गोष्टींची चर्चा किंवा आध्यात्मिक गोष्टी करत असताना जर त्याचा पाया जर भक्कम नसेल तर आध्यात्मिक गोष्ट ही काय होऊन जाते, डामाडोल होऊन जाते किंवा अध्यात्म केवळ वरकरणी होऊन जातं। त्यासाठी प्रत्येक साधकाला सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यांनी आम्हाला एक गणित सांगितलं। ते गणित होतं की गृहस्थांनी कमीत कमी हप्त्यातल्या 3 किंवा 4 मंगल आरती अटेंड केल्या पाहिजेत आणि ब्रह्मचार्याने हप्त्यातल्या 14 मंगल आरती अटेंड केल्या पाहिजेत। मग पहिली तो गोष्ट समजली आम्हा सगळ्यांना की गृहस्थांनी
तितक्या साऱ्या जबाबदाऱ्या असतात, जॉब करायचा आहे, मुलांना सांभाळायचं आहे, लग्न समारंभात जायचं आहे, तर मग कठीण आहे त्यांना. मग त्यांनी 3 ते 4 मंगल आरत्या ते सोपं होतं. पण ब्रह्मचार्यांनी एका हप्त्यामध्ये 14 मंगल आरती अटेंड करावी हे गणित तितकं समजलं नाही. मग एका भक्ताने विचारलं, प्रभूजी असं कसं एका हप्त्यात 14 मंगल आरत्या अटेंड करायच्या? मग त्या भक्तांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले की ब्रह्मचारी पूर्ण वेळ मंदिरात असतो, सेवा करतो, म्हणजे ब्रह्मचार्याला मंदिरामध्ये उत्साहाने कीर्तन करता आलं पाहिजे, त्यांनी उत्साहाने गायलं पाहिजे, वाजवलं पाहिजे, नाचलं पाहिजे. आणि जर त्यांनी अशा प्रकारे मंगल आरती केली तर त्यांनी केली पाहिजे, म्हणजे हप्त्यातल्या 14 मंगल आरत्याची शक्ती त्याने त्याच्यामध्ये टाकली पाहिजे. तर फार महत्वाचं आहे, आध्यात्मिक जगतामध्ये किंवा आध्यात्मिक सेवेमध्ये आपण रत होत असताना आपला जर उद्देश भगवत प्रेम प्राप्त करणं असेल तर आपल्याला मंगल आरती ब्रह्ममुहूर्तावर अटेंड केली गेलीच पाहिजे. म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या 7-8 विषयावरती. पहिला विषय, ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय, का ब्रह्ममुहूर्ताला इतकं महत्व दिले गेलेलं आहे, तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय, आणि ब्रह्ममुहूर्तावर जर एखाद्याने आध्यात्मिक गोष्टी केल्या आणि भौतिक गोष्टी केल्या. भौतिक गोष्टी म्हणजे सकाळी लोक उठून लवकर पळायला जातात नाही, किंवा व्यायाम करतात, किंवा मी ऐकलं की जे जुने किंवा आत्ताही जे सिंगर असतात, गायक असतात, ते सकाळी लवकर उठून रियाज करतात नाही. तर भौतिक आणि आध्यात्मिक लाभ काय प्राप्त होतो जर ब्रह्ममुहूर्तावर आपण त्या गोष्टी केल्या, तर त्याची आपण चर्चा करू. तिसरा विषय आहे, मंगल आरतीचा नेमका अर्थ काय आहे, काय होतो. आपण रोज येतो गातो, पण ही मंगल आरतीचा नक्की अर्थ काय होतो हे देखील आपण आजच्या प्रवचनात पाहू. तिसरा विषय. चौथा विषय, मंगल आरती सुरू कोणी केली. आज आपण इतक्या दिवसापासून इस्कॉनमध्ये येत आहोत, कृष्ण भावनेमध्ये येत आहोत. आपण कधी विचार केला की मंगल आरती सुरू कुठून झाली, कोणी सुरू केली, त्याच्या मागचा उद्देश काय, तर हा चौथा, मंगल आरती सुरू कोणी केली. पाचवा विषय, आज आम्ही सकाळी चर्चा करत होतो की काय चैतन्य महाप्रभू देखील मंगल आरती अटेंड करायचे. स्वयं भगवंत आहे, श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य, ते आपल्याला भक्ती शिकवण्यासाठी आलेले आहेत. मग काय ते मंगल आरती अटेंड करत होते का, तर त्याचं आपण देखील चर्चा करणार आहोत. त्याचं प्रमाण देखील चैतन्य चरितामृत मध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर या मंगल आरतीमध्ये श्रील प्रभुपादाने आपल्याला 8 गुरुअष्टकम दिलेला आहे, 8 श्लोक दिलेले आहेत. या गुरुअष्टकमच प्रभुपादाने आपल्याला का दिलं, का, त्याचं कारण काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. सातवा विषय, मंगल आरतीबद्दल श्रील प्रभुपादांचं मत काय, काय मत होतं श्रील प्रभुपादांचं, आणि जर एखाद्याने मंगल आरती अटेंड केली नाही तर काय केलं पाहिजे, हे की नाही, ते आपण आज चर्चा करू. आणि 9वा विषय की आपण काही उदाहरणं घेऊ की मंगल आरती अटेंड करण्यासाठी जी इतका उत्साह, इतका दृढता भक्तांमधून कुठून आला, किंवा असे अनेक उदाहरणं आहेत. विपरीत परिस्थितीमध्ये देखील भक्ती करणारे, मंगल आरतीला येणारे भक्त, तशी काही उदाहरणं आज आपण प्रवचनाच्या शेवटपर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न करू. जर आज वेळ परिपूर्ण झाला नाही तर भाग 1 आणि भाग 2 आपण करण्याचा प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट आहे, येत्या 18 तारखेला भूमिपूजन आहे शिरपूर येथे. शिरपूरच्या सेंटरचं उद्घाटन त्या दिवशी होणार आहे, भूमिपूजन आहे. आपण सगळेजण आमंत्रित आहात. आणि त्या दिवशी हिजगिरी शिक्षाष्टकम प्रभू तिथे येणार आहेत, आणि संध्याकाळी, रविवारी संध्याकाळी धुळ्यामध्ये ते प्रवचनला येणार आहेत नाही. तर त्या निमित्ताने पुढचा रविवारचा कार्यक्रम संध्याकाळी होईल. सर्वांनी त्याला उपस्थित राहणे आणि बाकीच्या भक्तांना देखील आमंत्रित करणे. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, आपण पाहतो की आपल्या रोजनीच्या जीवनामध्ये वेगवेगळे मुहूर्त काढले जातात. भूमिपूजनाचा मुहूर्त काढला जातो, लग्नाचा मुहूर्त काढला जातो, नामकरण विधीचा मुहूर्त काढला जातो, वेगवेगळ्या प्रसंगाचे जे संस्कार आहेत त्याच्यामध्ये मुहूर्त काढले जातात. परंतु मुहूर्त म्हणजे नक्की काय, तर आपण पाहतो की आपल्या घड्याळामध्ये
तास काटा असतो, मिनिट काटा असतो, सेकंद काटा असतो, नाही का? तर ज्यावेळी मिनिट काटा 28 मिनिट पूर्ण करतो, मिनिट काटा 28 मिनिट पूर्ण करतो, त्याला एक दंड म्हणतात. आणि असे 2 दंड झाले, म्हणजे 28 आणि 28 56, असे 2 ज्यावेळी आपण दंड पूर्ण करतो त्यावेळी 1 मुहूर्त होतो. म्हणजे 1 मुहूर्त झाला 56 मिनिटाचा, असे 2 मुहूर्त म्हणजे किती झाले? 112 मिनिटं झाली. 112 मिनिट या 2 मुहूर्ताला काय म्हटलेलं आहे? एकत्र ज्यावेळी येतात त्यांना ब्रह्ममुहूर्त म्हटलेला आहे. म्हणजेच सूर्य उगवण्याच्या आधीचा जो काळ आहे जवळजवळ 1 तास 12 मिनिटे, म्हणजे जवळजवळ 2 तास, याला ब्रह्ममुहूर्त म्हटलेलं आहे. म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीचा काळ. जर आपण नीट अभ्यास केला तर आपली मंगल आरती जी आहे ती 5 वाजता होते. सूर्य साधारण 7, पावणे 7च्या दरम्यान उगवतो. त्याच्या आधी 2 तास म्हणजे हा ब्रह्ममुहूर्त आहे. आणि म्हणून प्रभुपादांनी 5 किंवा काही मंदिरात 4:30 वाजता हा मंगल आरती कार्यक्रम ठेवलेला आहे, जेणेकरून भक्त आधी लवकर उठून या ब्रह्ममुहूर्तावर मंगल आरती अटेंड करू शकतात. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीचे 1 तास 12 मिनिटे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. जर कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठला आणि त्याने ब्रह्ममुहूर्त पालन केलं तर त्याचा लाभ काय प्राप्त होतो हे आपण वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये, वेगवेगळ्या पुराणांमध्ये प्रभुपादांनी वेगवेगळ्या ठिकाणी कोट केलेला आहे. वर्णकृत यश लक्ष्मी स्वास्थ्य आयुष्य विंदती ब्रह्ममुहूर्त संजाग्रम च्यवा पंकजम यथा. की जर कोणी एखाद्या साधकाने ब्रह्ममुहूर्तावर उठण्यास प्रारंभ केला तर त्याला काय लाभ मिळतो हे वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. श्रील प्रभुपाद एकदा एक पत्रकार श्रील प्रभुपादांकडे आले आणि श्रील प्रभुपादांना म्हणाले, स्वामीजी मला एक प्रश्न आहे. ते म्हणे, काय प्रश्न आहे? की जे लोक हिप्पी होते त्यांना तुम्ही हॅप्पी केलं आणि आम्ही पाहतोय की हे हॅप्पी आहेत आणि आम्ही पाहतोय की त्यांच्या चेहऱ्यावरून एक दिव्य तेज येत आहे. तर हे तेज येण्यामागचं कारण काय आहे? नाही का, बऱ्याच वेळा आपण बघतो भक्तांच्या चेहऱ्यावरून दिव्य तेज येत असतं, कारण ते फेअर अँड लवली लावत नाहीत, नाही का? लोकांना वाटतं फेअर अँड लवली लावल्यानंतर तेज येतं. नाही, भक्तांच्या दिव्य चेहऱ्यावरून तेज येण्याचं कारण या श्लोकामध्ये दिलेलं आहे की जसं जसं व्यक्ती सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम ब्रह्ममुहूर्तावर उठून मंगल आरती करतो त्याच्या चेहऱ्यावर तेज येतं, त्याला लक्ष्मी प्राप्त होते, त्याची आयु वाढते आणि शास्त्रामध्ये दिलेले शरीर जे आहे ते कमळाप्रमाणे त्याचं कोमल होत असतं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे अनेक कारण आहेत, अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये एक दिलेला आहे की जर एखादा व्यक्ती, वर्णन आहे, जर एखादा व्यक्ती सकाळी लवकर उठला तर बऱ्याच अंशी त्याला प्रतिकूल ग्रह असतात, अनुकूल ग्रह नसतात. कोणाच्या मागे शनी लागलेला असतो, कोणाच्या मागे मंगळ लागलेला असतो, कोणाच्या मागे गुरु लागलेला असतो, नाही का? बऱ्याच वेळा आपण ऐकतो. पण जर एखाद्या व्यक्तीने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंताचं दिव्य दर्शन घेतलं तर ते प्रतिकूल ग्रह देखील अनुकूल होऊन जातात. इतका महिमा आहे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा. त्याचबरोबर सारी जी दैवी शक्तीचा जो प्रभाव आहे, नाही, शास्त्रामध्ये वर्णन आहे, जो कोणी भक्त ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंताचं गुणगान करतो त्याच्यामध्ये साऱ्या दैवी शक्तींचा संचार होतो. आम्ही पाहिलेले अनेक. जसं मला आठवतं, आमच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी होते आणि ते ब्रह्मचार्यांचा आणि गाण्याचा संबंध काहीच नव्हता. आणि आम्ही एकदा कार्यक्रमाला गेल्यानंतर प्रवचन करता यायला एक 10 मिनिटं उशीर होता. मग या भक्ताला सांगितलं की तू कीर्तन कर. तर ते भक्त एक धून गायली त्यांनी
आणि मग आम्ही म्हटली, दुसऱ्या वेळी ती धून ते विसरले आणि दुसरी धून गायली. बर ठीक आहे, मग आम्ही तिच्या मागे तिला फॉलो केलं, ती धून गायली. मग तिसऱ्या वेळी तो पहिल्या दोन्ही धुनी विसरला आणि तिसरी धून चालू केली. मग ती आम्ही गायली. तर आपल्या माहितीसाठी 10 मिनिटात त्याने 7 धून ट्यून गायल्या. 7 म्हणजे संगीत गीत त्याचा काही संबंध नव्हता. परंतु हाच भक्त पुढे कालांतराने ब्रह्ममुहूर्तावर येऊन भगवंताची भक्ती करून आज ते भक्त एक सुंदर आणि चांगले कीर्तनीय आहेत. लोक त्यांना कीर्तनासाठी आमंत्रित करतात की या आणि तुम्ही आमच्या भक्तांच्या संघामध्ये काय करा, कीर्तन करा. ते कीर्तनीय आहेत. कशामुळे? हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे की दैवी गुणांचा प्रभाव त्यांच्यावर होतो. आणि म्हणून आपण सकाळी लवकर उठून मंगल आरती किंवा ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. मनुष्याच्या शरीरामध्ये रोज 1 थेंब अमृताचा तयार होत असतो. आणि जर आपण योग याचा अभ्यास केला तर योगामध्ये 6 चक्र आहेत आणि या 6 चक्राद्वारे योगी जे आहेत त्यांचं या अमृतांचं पान करून किंवा या अमृतांचा संचय करून विशुद्ध ब्रह्मामधून, इथे एक विशुद्ध ब्रह्म आपल्याकडे असतं, या विशुद्ध ब्रह्मातून तो काय करतो, आध्यात्मिक धामाची प्राप्ती करतो. देह सोडून तो आध्यात्मिक धामाची प्राप्ती करतो. तर ते जे अमृत आहे ते प्राप्त होतं. म्हणून कधी? ज्यावेळी व्यक्ती सकाळी लवकर उठतो. आणि म्हणून जो साधक लवकर उठतो त्याच्या शरीरामध्ये देखील अमृत तत्व निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यावेळी या अमृत तत्वाची वाढ होते, हे अमृत तत्व, आता योगी काय करतात, या अमृत तत्वाद्वारे विशुद्ध चक्रातून आपलं प्राण त्यागून ते त्यांच्या परमात्मामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु भक्त ज्यावेळी या अमृत तत्वाचा संचय करतो त्यावेळी शास्त्रामध्ये दिलेलं आहे की त्याचं दिव्य तेज वाढतं, त्याची स्मरणशक्ती दिव्य होते, त्याचं स्वास्थ्य अनुकूल राहतं. त्याचबरोबर तामसी ज्या शक्ती आहेत, तमोगुणी शक्ती, त्याचा प्रभाव त्याच्या जीवनामध्ये कमी होतो. आणि त्याचबरोबर त्याला आध्यात्मिक जीवनामध्ये ध्यान करणं अत्यंत सोपं जातं. त्याची जी बुद्धी आहे ती सकारात्मक कार्य करायला लागते. त्याला डिसिजन मेकिंग पॉवर, त्याची निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यावेळी एखादा साधक ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठून साधना करतो. इतकंच नव्हे, आमच्या नाशिकला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, आत्ताच आले होते, संजीवन देवधर म्हणून डॉक्टर संकीर्तन रसप्रभू. त्यांचे वडील डॉक्टर आहेत, आई डॉक्टर आहे, आईचे वडील हे देखील एक प्रख्यात डॉक्टर होते. तर मी यांच्याशी काही विषयांवर चर्चा करत होतो. त्यांनी मला एक सुंदर मुद्दा सांगितला. ते म्हणे की जे डॉक्टर आहेत ते तर सकाळी लवकर उठून त्यांनी तपस्या केली पाहिजे. लवकर उठून जितकी ते साधना करतील तितका त्यांचा प्रभाव त्या औषधांमध्ये जास्त पडतो. आणि ते मला म्हणतात, श्री वृंदावन प्रभू, जर तुम्ही रोग्याला माती जरी दिली तरी त्याचं परिवर्तन, त्याचा आजार बरा होऊ शकतो. इतकी तपस्या डॉक्टरला करावी लागते ब्रह्ममुहूर्तावरती उठून. आणि आयुर्वेदाचा दुसरा नियम त्यांनी सांगितला, जर एखादा व्यक्ती आयुर्वेदिक औषधाचं पालन करत असेल परंतु जर तो ब्रह्ममुहूर्तावर उठत नसेल तर त्या आयुर्वेदिक औषधांचा काही लाभ होत नाही. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. केवळ ब्रह्ममुहूर्तावर उठलं नाही, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्याचेही लाभ फार सांगितलेले. जर एखादा व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून त्याने स्नान केलेलं आहे आणि त्याने स्नान करत असताना परमात्म्यावर जर ध्यान केलं तर त्याला ब्रह्मस्नान समजलं जातं. आणि जर एखाद्याने वेगवेगळ्या नद्यांचं स्मरण करून, वेगवेगळ्या तीर्थांचं स्मरण करून जर ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं, म्हणजे धुळ्यामध्ये राहून तुम्ही वेगवेगळ्या नद्यांचं जर स्नान केलं, आता टाईप म्युन्सिपालिटीचं पाणी येतं नाही का, डॅमचं पाणी येतं,
पण जर आपण ते स्मरण केलं धुळ्यामध्ये असताना तर शास्त्र सांगतं त्याला देवस्नान म्हटलेलं आहे. ब्रह्ममुहूर्तावर केलं. दुर्भाग्यवश आजकालच्या लोकांना वाटतं 10 वाजता उठणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, तो आनंद आहे. नाही, ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठलं पाहिजे. आणि जर आपण स्नान करत असताना वेगवेगळ्या नद्यांचं वेगवेगळ्या तीर्थांचं जर आपण स्मरण केलं तर त्याला देवस्नान म्हटलं जातं. इतकंच नाही, ब्रह्ममुहूर्तावरती जर आपण उठलो आणि स्नान केलं तर आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या प्रकृती आहेत, कफ, वात आणि पित्त. जर या तिन्ही प्रकृतीचं स्वभाव गोंधळला, जर या तिन्ही प्रकृती वर खाली झाल्या तर व्यक्ती काय होतो, आजारी पडतो. आणि मग किती जरी औषधं खाल्ली तरी त्या प्रकृती सरळ होत नाहीत. परंतु जर त्या प्रकृती आपल्याला सरळ करायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठावं लागेल. आणि ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर जे तिन्ही प्रकृतीमध्ये दोष असतात ते शांत होऊन जातात. केवढं एवढंच नाही सांगितलंय, जर ब्रह्ममुहूर्तावरती आपण उठून स्नान केलं तर त्याची बुद्धी बलवान होते, त्याचं मन बलवान होतं आणि त्याचबरोबर कफवात पित्ताचा समन्वय होतो आणि त्याची क्षमता सहन करण्याची वाढते. नकारात्मक विचार जे आहेत ते काय करतात, त्याचे नष्ट होतात. आणि उदाहरणार्थ सकाळी उठायचंय, आपल्याला सकाळी उठायचं हा नकार, परंतु काय वाटतं, झोपून जाऊ, आज रविवारचा दिवस आहे, वाटतं की नाही. आणि जास्त नाही, अर्धा तासच झोपू आणि नंतर मग उठू. नाही तर हे जे नकारात्मक विचार आपल्याला येतात, जे आपल्यावरती हावी होतात, ज्याच्यातून आपल्याला सुटायचं आहे, हे सुटण्याची क्षमता देखील ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानेच येते. म्हणून नकारात्मक विचार नष्ट होतात. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जर ब्रह्ममुहूर्तावरती आपण 1 तास अध्ययन केलं किंवा ब्रह्ममुहूर्तावर आपण काही चांगल्या गोष्टी केल्या, उदाहरणार्थ आपण अध्ययन केलं, आपण शालेय स्टडी केला किंवा आपण संगीताचा स्टडी केला किंवा जी काही प्रॅक्टिस केली, तर दिवसभरामध्ये 1 तास जर आपण ती गोष्ट केली तर 5 तासाचं फळ, किंवा दिवसभरात 5 तास कार्य करून जी गोष्ट आपल्याला प्राप्त होईल ती ब्रह्ममुहूर्तावर 1 तास कार्य करून आपल्याला काय होते, प्राप्त होते. आणि म्हणून आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे. श्रील प्रभुपाद सांगतात की ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी उठणे ही मनुष्याला भगवंताने दिलेली, अमृत वेलावर उठणे ही भगवंताने दिलेली एक सुंदर भेट आहे. परंतु जर या सुंदर भेटीचा स्वीकार बद्ध जीवात्मा करत नसेल तर शास्त्रामध्ये वर्णन दिलेलं आहे की तो जीवात्मा गाढवापेक्षा श्रेष्ठ नाही, बैलापेक्षा श्रेष्ठ नाही, उंटापेक्षा श्रेष्ठ नाही, हे शास्त्रामध्ये वर्णन दिलेलं आहे. ही एक भेट आहे मनुष्याला मिळालेली की अमृत वेलीवर म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर त्याने उठलं पाहिजे आणि भगवंताच्या कीर्तनामध्ये सामील झालं पाहिजे. तर असे अनेक फायदे आहेत ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे, अनेक गोष्टी त्याला प्राप्त होतात, त्याच्या स्वास्थ्याबद्दल, विचाराबद्दल, ग्रह अनुकूल तारे, अशा अनेक गोष्टी ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आणि स्नान केल्याने आपल्याला प्राप्त होतात. शुद्धता प्राप्त होते, तपस्या करण्याची शक्ती प्राप्त होते, त्याचबरोबर साधनेवरती फोकस करणं अत्यंत सोपं होऊन जातं. नाहीतर बघा, सकाळी माळा जप करा मंदिरात भक्तांसमोर बसून आणि तेच तुम्ही घरी दिवसभर करा, किती चेतनेचा फरक येतो नाही का. आणि दिवसभर आणि ती जर संध्याकाळपर्यंत चालली तर हरी बोल नाही का. म्हणून भक्तांच्या संघामध्ये आपण येऊन जप केला पाहिजे. तर हा झाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे आणि स्नान करण्याचे फायदे. आता ब्रह्ममुहूर्तावर जी आपण मंगल आरती अटेंड करतो, आता मी कोणाला हात वरती करायला लावणार नाही,
जसं 7 दिवसात किती मंगल आरत्या अटेंड केल्या, 15 दिवसात किती मंगल आरत्या अटेंड केल्या, स्वतःला स्वतःच विचारायचं आहे. आध्यात्मिक जीवन प्रभुपाद लिहितात, स्वतःचं विमान स्वतःला उडवायचंय. स्वतःचं विमान स्वतःला उडवायचंय. आणि जर केवळ अध्यात्माच्या नावाखाली अवडंबर करायचं असेल, भक्तिविनोद ठाकूर सांगतात, नाकेर तिला गलेर कंठी आया कलिका चेला. नाही, भविष्यामध्ये आपण एक चर्चा करू. वी आर अ मेंबर ऑफ इस्कॉन और वी आर द पार्ट ऑफ द इस्कॉन. नाही, काय आहोत आपण? इस्कॉनचे मेंबर आहोत. येतो हरिबोल, खिचडी प्रसाद, जय हो महाप्रसादे गोविंदे, आणि मग निघून जातो. नाही, दिस द मेंबर ऑफ द इस्कॉन. आणि जर पार्ट ऑफ द इस्कॉन व्हायचं असेल तर आपल्याला या सकाळच्या कार्यक्रमामध्ये भर द्यावा लागेल, सेवेमध्ये भर द्यावा लागेल, साधनेमध्ये भर द्यावा लागेल. नाही तर एक वाक्य लक्षात ठेवा, माझे गुरु महाराज नेहमी सांगतात, विनिंग द बॅटल बट लुझिंग द वॉर. छोट्या छोट्या लढाई जिंकू, पण मृत्यूच्या वेळी जर कृष्णच नाही आठवलं, धुळ्यातच काही आठवलं तर परत धूळ खात बसू. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय? भगवंताचं भजन करायचंय. तर ब्रह्ममुहूर्तावर आपण जी मंगल आरती गातो त्या मंगल आरतीचा अर्थ काय आहे? दुर्भाग्यवश कित्येक वर्षापासून आपण येत असतो मंगल आरतीमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये, परंतु 10 नामापराध लोकांचे पाठ नसतात. किती लोकांना पाठ आहेत? शिक्षाष्टकम किती लोकांना पाठ आहे? नरसिंह आरती किती लोकांना पाठ आहे? तुलसी आरती किती लोकांना पाठ आहे? स्वतःला विचारा, त्या तुलसी आरतीचं महत्व काय, नरसिंह आरतीचं महत्व काय आहे, 10 नामापराधाचं महत्व काय, हे कित्येक वर्ष आल्यानंतर इतकंच काय? मला आठवतंय, आता नित्यानंद त्रयोदशी आहे, आपण 3 दिवस नित्यानंद त्रयोदशीची कथाही करणार आहोत. मला वाटतं 23, 24 आणि 25 शुक्रवार, शनिवार आणि रविवार या महिन्यामध्ये. तर 22 तारखेला नित्यानंद त्रयोदशी आहे. तर एक व्यक्ती नेहमी मंदिरात येत असे आणि मग एक दिवशी मला सहज काय मनात आलं काय माहिती, मी त्याला विचारलं, काय हो किती दिवसापासून येत आहे? ते म्हणे 7-8 महिने झाले प्रभूजी, आम्ही येतोय मंदिरात, जप करता हो, जप करतो. बरं मला सांगा, त्या 2 मूर्ती आहेत त्या कोण आहेत? ते म्हणले, ते ना, हो माहिती आहे ना, राधाकृष्ण आहेत म्हणे. म्हणलं राधाकृष्ण? मग कृष्ण तर बासरी वाजवतो आणि राधा राणीचा हात असा करते, इथं दोन्ही हात वरती आहेत. ते म्हणे, अहो तेच राधा कृष्ण आहेत. नाही, दोघेही राधाकृष्ण आहेत, माहितीच नाही. तर कित्येक महिने, कित्येक वर्ष कृष्ण भावनेमध्ये येऊन देखील आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींचा अर्थ माहीत नाही. उदाहरणार्थ, आपण रोज नरसिंह आरती मंदिरातही गातो आणि घरी गायली गेली पाहिजे. त्या नरसिंह आरतीचा नक्की फायदा काय, नक्की त्याचा अर्थ काय, का आपण नरसिंह आरती गातो, का प्रभुपादांनीही नरसिंह आरती प्रत्येक इस्कॉन मंदिरामध्ये गायला सांगितले? त्याची 2 कारण आहेत. पहिलं कारण, त्यावेळी आपण नरसिंह आरती गातो त्यावेळी आपण पहिले शुद्ध होतो, आणि दुसरं, त्या भक्तांना प्रोटेक्शन निर्माण होतं. ते भक्तांना एक असं वातावरण निर्माण होतं, मग भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये जरी काही चॅलेंजेस आल्या तर नरसिंह देवाच्या कृपेने काय होतात, त्या नष्ट होऊन जातात. आणि म्हणून प्रभुपादांनी ही नरसिंह आरती दिलेली आहे. तुलसी आरतीने काय फायदा होतो, किंवा तुलसी आरती का गायली गेली पाहिजे? कारण तुलसी आरती ज्यावेळी आपण गातो, तुलसी आरती प्रदक्षिणा करतो, सेवा अधिकार दियो करो निज दासी, आपल्या हृदयातला जो सेवा भाव आहे, जी सेवेची चेतना आहे, भक्ती या शब्दाचा अर्थ प्रभुपादांनी क्लिअर कट लिहिलेला आहे. भक्ती म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा. भक्ती म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा. जर ही प्रेममयी सेवा आपल्या हृदयातून अजून जन्म घेत नसेल तर मग आपली साधना कुठल्या लेवलपर्यंत आहे, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. म्हणून तुलसी महाराणीला आपण का पूजन करतो? कारण तिने आपल्याला सेवा भाव आपल्या हृदयामध्ये निर्माण होत असतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे मॉर्निंग कार्यक्रम मध्ये आपण गायलं पाहिजे, त्याचं महत्व आपल्याला माहिती पाहिजे. तसं मंगल आरतीचं महत्व काय हे
विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे आपले फार मोठे आचार्य आहेत. त्यांनी फार सुंदर एक श्लोक दिलेला आहे. त्या श्लोकामध्ये असे सांगतायत, श्रीमद गुरुराष्टकमुदचत्य ब्राह्मे मुहूर्त पठती प्रयत्नात यस्तेन वृंदावननाथ साक्षात सेवे वल्लभ्य जुन शोंग एव. ते म्हणतायत की जर कोणी सकाळी लवकर उठून श्रीमद गुरुराष्टकम जो हे 8 अष्टक गातो, जे आपण सकाळी 8 श्लोक गातो, संसार दावा न ललित लोका, नाही का, तिथून सुरुवात करतो, यस्य प्रसादात भगवत प्रसादो, हे जे 8 श्लोक गातो, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, जर कोणी गांभीर्याने या 8 श्लोकांचं भगवंतासमोर जर नित्य गायन केलं तर मृत्यूच्या वेळी जर त्याची क्षमता नसेल भगवंताचं स्मरण करण्याचं, तर साक्षात वृंदावनात त्यांच्या समोर येतात आणि ते काय करतात, त्या भक्ताला भक्ती करण्यासाठी किंवा त्या भक्तावर आपली कृपा करतात आणि त्या भक्ताला काय करतात, आपलं साक्षात दर्शन देतात वृंदावनात. जर एखादा साधक मंगल आरती गंभीरतेने करत असेल तर. म्हणून मला माहिती आहे की एक संन्यासी आहेत इस्कॉन मध्ये. हे संन्यासी इतके प्रभुपादांचे शिष्य आहेत आणि हे आता त्यांचं वय झालंय, जवळजवळ 70च्या घरामध्ये आहेत ते. पण यांचा एक नियम आहे की शंख वाजण्याआधी ते मंगल आरतीला हजर असतात रोज नित्य. आणि जर का येत कदाचित ट्रॅव्हलिंग असतं, प्रचार असतो, लोकांना भेटणं असतं, येत कदाचित जर एखाद्या दिवशी उशीर झाला, समजा शंख वाजला आणि ते बाहेर आपल्या गेटवर पर्यंत पोहोचले, समजा गेट पर्यंत पोहोचले, किंवा जर आश्रम असेल तर वरून येत आहेत आणि मंगल आरतीचा शंख वाजला तर ते मंगल आरती संपेपर्यंत तिथेच उभे राहतात. ते तिथेच उभे राहतात आणि त्यांना विचारलं, महाराज तुम्ही का उभे राहता? ते म्हणतात की मी अपराधी आहे, मी अपराधी आहे, मी अपराधी आहे. आणि का? कारण भगवंत उठण्याआधी त्यांचा सेवक त्यांच्या दर्शनाला जाऊ शकला नाही, तर त्याच्या जीवनाचा काय अर्थ? परमपूज्य गोपाल कृष्ण स्वामी महाराज दिल्लीचे प्रभुपादांचे फार मोठे शिष्य आहेत. दिल्लीला फार मोठी मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत. आज जवळजवळ 75-80च्या घरात त्यांचं वय आहे. आज त्यांना उभं राहता येत नाही, सपोर्ट द्यावा लागतो, त्यांना नीट दिसत नाही, अंग थरथर कापतं, तरी देखील ते रोज सकाळी, त्यांचा नियम आहे की रोज सकाळी काही झालं तरी ते सकाळी उठतील आणि भगवंताच्या श्री विग्रहाच्या मंगल आरतीचं काय करतात, ते आरती करताना आपल्याला आढळतीलच. कधीच असं होणार नाही की महाराज त्या मंदिरामध्ये आहेत आणि मंगल आरतीला ते नाही आहेत. यत कदाचित वर्णन आहे की कधी कधी ते हालतात म्हणून पाठीमागून त्यांना शिष्य पकडून आहेत, पाठीमागून, की महाराज तोल जाऊ नये म्हणून. तर ही जी मंगल आरती आहे त्याचा अर्थ काय? आम्ही उत्साही नसतो मंगल आरतीमध्ये, आम्हाला झोप येते, थंडी भरपूर आहे, आम्ही झोपलं पाहिजे. मंगल आरतीला हाय करते, उत्साही नसतो. मंगल आरती या शब्दाचा अर्थ आहे शुभ, मंगल. आणि मंगल आरतीचा अर्थ आहे की भगवंताची मंगलमय दृष्टी आपल्यावर पडते. मंगलमय दृष्टी, भगवंत पाहतात की अरे हा जीवात्मा ज्याला सर्वोच्च असलेली प्रिय झोप सोडून तो माझ्या दर्शनासाठी आलेला आहे, आणि मग त्या जीवावरती भगवंत काय करतात, मंगल दृष्टी टाकतात. याचा अर्थ आहे मंगल आरती, भगवंताची दिव्य दृष्टी. इतकंच काय, भक्तांची दृष्टी आपल्यावर पडते, शुद्ध भक्तांची दृष्टी आपल्यावर पडते, आचार्य वृंदाची दृष्टी आपल्यावर पडते. त्या आणि मग ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये मंगलमय झाल्यानंतर अमंगल काही होईल का? नाही होणार. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे,
या मंगल आरतीचा आलं पाहिजे. ही आहे मंगल आरतीचा अर्थ, भगवंताची मंगलमय दृष्टी, भगवंताची शुभदृष्टी. तर मग ह्या जी मंगल आरती कन्सेप्ट आहे इस्कॉन मध्ये, काकड आरती आहे, ही कन्सेप्ट आली कुठून? श्रील प्रभुपादांनी कुठून आणली? त्याच्या आधी होती का? तर का श्रील प्रभुपादांनीच आणली फक्त इस्कॉन मध्ये? नाही. याला शास्त्रामध्ये अनेक पुरावे आहेत. त्यातला पहिला पुरावा शास्त्रामध्ये वर्णन आहे की ज्यावेळी दोन दैत्य मधु आणि कैतव त्यांनी काय केलं, जे वेद होते ते चोरून नेले. आणि आता या वेदांचं जर चोरून नेल्यानंतर अर्चना पद्धती कशी करायची, भगवंताची भक्ती कशी करायची, हा प्रश्नचिन्ह सर्वांना पडल्यानंतर भगवान श्री विष्णूने 5 दिवस आणि 5 रात्र नारद मुनींना उपदेश केलेला आहे. म्हणून त्याला नारद पंचरात्री विधी म्हणतात. आपण जे कृष्ण भावनाभावी जे वैष्णव आहेत ते या नारद पंचरात्री विधिविधानांचं काय करतो, पालन करत असतो. 5 रात्रीमध्ये, 5 दिवस आणि 5 रात्रीमध्ये त्यांनी विष्णूंना वेदांचं सर्व ज्ञान जे आहे 5 रात्रीमध्ये नारद मुनींना सांगितलं, सारांश नारद मुनींना सांगितलेलं आहे. आणि मग भगवंताने त्यांना सांगितलेलं आहे की दिवसातून 5 वेळा भगवंताची आरती व्हायला पाहिजे. म्हणून सकाळी मंगल आरती होते, बालभोग आरती होते, राजभोग आरती होते, त्यानंतर दुपारची आरती होते, संध्याकाळची शयन आरती होते, संध्या आरती होते. आणि म्हणून जर आपण नीट पाहिलं तर मुस्लिम समाजामध्ये देखील 5 वेळा जे नमाज पडलं जातं ती देखील कन्सेप्ट इथूनच आलेली आहे. म्हणून मंगल आरती हा कन्सेप्ट प्रभुपादांनी केलेला नाहीये. प्रभुपादांच्या आधीपासून शास्त्रामध्ये त्याचं मत दिलेलं आहे. जसा आजचा श्लोक जो आपण वाचलेला आहे, ब्रह्माजी या सृष्टीचे निर्माण करतात, तर आपण पाहतो की भगवंतांच्या रोमछिद्रातून अनंत ब्रह्मांडाची निर्मिती होते. आणि अनंत ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यानंतर या ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टी निर्माण करण्याचं कार्य जे आहे ते ब्रह्मदेवाला दिलं जातं की तुम्ही याच्यामध्ये काय करा, जीवसृष्टी निर्माण करा. आणि ते ब्रह्मा ज्यावेळी जीवसृष्टी निर्माण करण्याआधी भगवंतानं, कारण ती रात्र आहे, आता रात्र संपलेली आहे, भगवंत उठलेले आहेत, त्यांच्या नाभी कमळातून त्यांच्या रोमछिद्रातून अनंत ब्रह्मांड निघालेले आहेत. आणि आता या ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टी निर्माण करायची आहे तर सर्वप्रथम भगवंताचं गुणगान केलं जातं. इथे बघू शकतो आपण भगवंताचं गुणगान सकाळी प्रातःकाली करतायत नारद मुनी, ब्रह्माजी. ही कन्सेप्ट इथून आलेली आहे. या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या वेळी देखील मंगल आरतीचं विधान इथे आहे. ब्रह्माजी सकाळी लवकर उठून मग भगवंतांना प्रार्थना करतायत की ही सृजन शक्ती, मला सृजन करण्याची शक्ती आपण द्यावी, कृपा आपली असावी, अशी प्रार्थना ते करतायत. ही मंगल आरतीची कन्सेप्ट इथून आलेली आहे. इतकंच नाही तर चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 24 श्लोक क्रमांक 334 याच्यामध्ये प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की ब्रह्ममुहूर्तावर उठून मंगल आरती ही जी विधी आहे ती प्रत्येक साधकाला करण्याची अत्यंत गरज आहे. इतकंच नव्हे, चैतन्य महाप्रभू आणि सनातन गोस्वामी यांची चर्चा आहे, फार सुंदरी चर्चा आहे. आणि या चर्चेमधून एक ग्रंथ निघाला, त्या ग्रंथाचं नाव आहे हरिभक्ती विलास. या हरिभक्ती विलास ग्रंथामध्ये 11वा विलास आहे. जसं भगवद्गीतेमध्ये अध्याय आहेत ना, तसा 11वा जो विलास आहे त्या 11व्या विलासामध्ये 127 श्लोक पासून 140 श्लोकापर्यंत जवळजवळ 14-15 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये अर्च विग्रहाची सेवा सांगितलेली. अर्च विग्रहांची सेवा कशी करायची, अर्च विग्रहांची पूजा कशी करायची. आणि त्या विधीमध्ये फार महत्वाचं आहे की त्या विधींमध्ये मंगल आरतीचं देखील विधान दिलेलं आहे की
मंगल आरतीचं गायन सकाळी लवकर केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, उत्साहाने नृत्य देखील केलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना दिलेल्या उपदेशांमध्ये देखील हे मंगल आरतीचं विधान आहे. इतकंच नव्हे, देवी देवता देखील मंगल आरती करण्यासाठी उपस्थित असतात. ज्यावेळी जीवात्मा भगवंताच्या मंगल आरतीला उपस्थित राहतो त्यावेळी देवी देवता देखील उपस्थित असतात आणि ते त्या जीवावर काय करतात की कृपा वर्षाव करत असतात. आणि म्हणून आपण ज्यावेळी दर्शनाला येतो त्यावेळी पहिला प्रणाम मारतो कोणाला? कधी कधी मंदिरात कोणीच नसतं, पण कोण असतं? साक्षात भगवंताच्या दर्शनासाठी देवी देवता देखील या भूतलावरती येत असतात आणि मंगल आरतीच्या ब्रह्ममुहूर्तावर ते भ्रमण करत असतात. देवी देवता ज्या प्रकारे संध्या समयी शिवजींचे अनुचर फिरत असतात, भूत पिशाच जर संध्या समयी आपण शुद्ध नसू, अशुद्ध असू, नशापान, व्याभिचार, मांसाहार, तर त्याच्यावरती काय करतात? भूत पिशाच आपली कृपा करतात नाही. परंतु जे सकाळी लवकर उठतात त्यांच्यावरती देवी देवता कार्य करत असतात, त्यांना आशीर्वाद देत असतात. तर चैतन्य महाप्रभू स्वतः त्यांनी देखील मंगल आरती अटेंड केल्याचं विधान आहे. स्वयं भगवंत आहे ते या भूतलावर येण्याचं प्रयोजन हेच आहे की आपल्याला शिकवण्यासाठी की भक्ती कशी केली पाहिजे, हे शिकवण्यासाठी भगवंत इथे आलेले. आणि फार सुंदर कृष्णराज कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृत मध्ये लिहितात की जगन्नाथपुरीवरून स्वतः चैतन्य महाप्रभू आपल्या सर्व पार्षदांबरोबर साक्षी गोपालांच्या दर्शनाला गेले आणि साक्षी गोपालाच्या दर्शनाला गेल्यानंतर आधी कथा झाली आणि मग नित्य निरंतर जोरदार कीर्तन झालं. रात्रभर भक्त नाचत होते आणि रात्री उशिरा सगळे भक्त झोपी गेले. मग कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतात, एतमत महारंगे से रात्री बधिया प्रभात चालीला मंगल आरती देखिया. काय सांगितलंय की रात्रभर इतका कीर्तन चाललं, इतकं नृत्य झालं आणि ती रात्र संपल्यानंतर चैतन्य महाप्रभू आधी पुढच्या प्रवासाला निघणार त्याआधी प्रभात चालीला मंगल आरती देखिया. सकाळी उठून ते भगवंताच्या साक्षी गोपालाच्या मंदिरात गेले आणि त्यांनी मंगल आरती पूर्णपणे जे आहे दर्शन करून आरती अटेंड करून मग चैतन्य महाप्रभू पुढच्या प्रवासाला गेले पाहिजेत. आपले आराध्य भगवान जर मंगल आरती करत असतील तर आपण केली पाहिजे की नाही? नाही का? अजून तर प्रभुपादांचे कोर्स यायचे नाही. फार महत्वाचं आहे. फार सुंदर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज हे सांगतायत की प्रत्येक साधकाने स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीसाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी, फार महत्वाचं आहे वाक्य, स्वतःच्या प्रगतीसाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांना काय करावं लागेल? मंगल आरती करणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्याने स्वतःची प्रगती करायची इच्छा नसेल, संस्थेची प्रगती करायची इच्छा नसेल, याचा अर्थ तो मंगल आरतीमध्ये आळस करत आहे. त्याचं गणित उत्तर तेच आहे की त्या व्यक्तीला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगत होण्याची इच्छा नाही. आणि म्हणून 13 नोव्हेंबर 1972 श्रील प्रभुपाद भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये एका ठिकाणी लिहितात, नेक्टर ऑफ डिव्होशन मध्ये, की प्रत्येक साधकाचा पहिला नियम आहे बघा, जो भक्तीमध्ये लागलाय त्याचा पहिला नियम आहे की सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि सकाळी लवकर उठून त्याने भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा पहिला नियम सांगतात. आणि दुसरा नियम प्रभुपाद तिथेच खाली लिहितात की भक्तांनी साधकांनी 6 किंवा जास्तीत जास्त 7 तासापेक्षा
जास्त झोपू नये. हा, एखादा जर जास्त जागरण झालं तर थोडा वेळ झोपा, कारण आपण अजून त्या शुद्ध स्तरावर नाहीये. परंतु जर केवळ इंद्रिय तृप्तीसाठी आपण झोप घेत आहोत तर ते याचाच अर्थ आपल्याला आध्यात्मिक जीवनाविषयी आकर्षण किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याची इच्छा नाही. म्हणून आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. चैतन्य चरितामृतच्या एका तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद एक सुंदर गोष्ट लिहितात. श्रील प्रभुपाद लिहितात की साधकाने तत्वज्ञान ऐकलं पाहिजे, फिलॉसॉफी ऐकली पाहिजे. तत्वज्ञान काय आहे? मी शरीर नाही आत्मा आहे, हे तत्वज्ञान आहे, हे ऐकलं पाहिजे. किंवा आपण भगवंताची विग्रहाची सेवा कशी केली पाहिजे, जप कसा केला पाहिजे, हे तत्वज्ञान आहे. आपण काय केलं पाहिजे? ते ऐकलं पाहिजे. तत्वज्ञान ऐकल्याने काय होतं? भावना तयार होते. तत्वज्ञान ऐकल्यानंतर भावना तयार होते. आता मी जे तत्वज्ञान सांगतोय, भावना तयार होते की भाऊ सकाळी उठलो पाहिजे, सकाळी उठलं पाहिजे, तयार होते की नाही? तर तत्वज्ञानाने भावना तयार होते. जसं एखादा मुलगा एखाद्या मुलीला म्हणाला आय लव्ह यू, आय लव्ह यू, खरंच आय लव्ह यू, खरंच सांगतो आय लव्ह यू, अगं खरंच आय लव्ह यू, नाही काय होईल? भावना तयार होईल की हा माझ्यावर प्रेम करतोय. पण भावना एक्सप्रेस कसं करेल? तो गुलाबाचं फुल देईल, आला व्हॅलेंटाईन डे आलाय, किंवा एखादं गिफ्ट देईल, आहे की नाही? तर भावना, तत्वज्ञानाने भावना होते आणि ती भावना एक्सप्रेस केली जाते कार्याने, एखादं फूल देऊन, एखादी भेट वस्तू देऊन. त्याच प्रकारे तत्वज्ञानाने आपली भावना तयार होते आणि ती भावना एक्सप्रेस करण्याची विधी आहे सकाळची मंगल आरती, सकाळचा जप. ही भावना व्यक्त करण्याची, भगवंता मला तू हवा आहेस, आय वॉन्ट यू कृष्णा, भगवंता तू मला हवा आहेस, मला तुझी सेवा करायची आहे, मला तुझी भक्ती करायची आहे. ही भावना कधी जागृत होईल? आपण तत्वज्ञान ऐकल्याने. आणि तत्वज्ञान ऐकल्यानंतर आपण काय करायचंय? ती एक्सप्रेस करण्यासाठी मंगल आरतीमध्ये यायचंय, उत्साहाने नाचायचंय, उत्साहाने कीर्तन करायचंय, तरच आपण गंभीर साधक आहोत. आणि म्हणून हा ब्रह्ममुहूर्तावरती आपण मंगल आरती अटेंड केली पाहिजे. ती भावना आहे. म्हणून श्रील प्रभुपादांनी या आंदोलनाला नाव दिलंय कृष्ण भावना अमृत संघ. ती भावना जन्माला आली पाहिजे. नुसतं ऐकतोय येतोय परंतु हा आचरणात काही नाही, तर ते आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये रस आणि गोडी निर्माण करू देणार नाही. म्हणून आपण हे गुरुअष्टकामध्ये 8 श्लोक गातो. तर श्रील प्रभुपादांनी हे 8 श्लोक कुठून काढले बुवा? श्रील प्रभुपादांनी जे 8 श्लोक दिलेत आपण रोज गातो, नाही का? संसार दावा नल्लेड लोका पार यस्य प्रसादापर्यंत हे 8 श्लोक प्रभुपादांनी दिले. कुठे? प्रभुपादांनी का दिले आपल्याला? जर वृंदावन मध्ये गेलो आपण सकाळी मंगल आरतीला, तर तिथे काय गायलं जातं? विभावरी शेषा अलोक प्रवेशा निद्रा छाडी उठ जीवा बोलो हरी हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हयग्रीव. सकाळी तिथे वृंदावन मध्ये हे गायलं जातं. मायापूर मध्ये काय गायलं जातं? श्रीकृष्ण चैतन्य प्रभू दया करो मोरे, हे भजन गायलं जातं. मग प्रभुपादांनी 8 श्लोक का दिले? इस्कॉन मध्ये सकाळी उठल्यानंतर हे 8 श्लोक आपण गायले पाहिजेत. का? कारण श्रील प्रभुपादांना त्यांच्या गुरुने आज्ञा दिली होती की तू इंग्रजी चांगलं जाणतो, या भक्तीचा, या भागवत धर्माचा तू पूर्ण जगामध्ये इंग्रजी भाषेमध्ये काय कर? प्रचार कर. आणि श्रील प्रभुपाद त्या आज्ञेला घेऊन अमेरिकेला गेले. खिशामध्ये फक्त 40 रुपये होते. 2 हार्ट अटॅक श्रील प्रभुपादांना आले तरी श्रील प्रभुपाद तिथे पोहोचले. हे 20 ज्यांच्या मध्ये प्रभुपाद गेले आणि प्रभुपादांनी
तिथे कीर्तन केलं, परंतु प्रभुपादांना कोणीही दाद देत नव्हतं. प्रभुपादांकडे येण्याचं तिकीट होतं, परंतु तरी देखील प्रभुपादांना गुरुच्या शब्दावरती दृढ विश्वास होता. आणि म्हणून टॉम्स्किन पार्क मध्ये श्रील प्रभुपादांनी 3 तास कीर्तन केलंय, गुरुवरती श्रद्धा ठेवून, गुरुचं स्मरण करत 3 तास कीर्तन केलं. आणि त्यामुळे नंतर श्रील प्रभुपाद न्यूजपेपर मध्ये आले, शिष्य मिळाले आणि मग प्रभुपाद जगद्गुरु झाले. का? कारण प्रभुपादांचा पूर्ण विश्वास होता, मी जे काही करू शकेन ते गुरुच्या कृपेनेच करू शकेन. भगवद्गीता 2.41 व्यवसायिका बुद्धी एक हे कुरुनंदन बहुशाखा अनंतच बुद्धो अव्यवसायिनाम. त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की गुरुच्या कृपेने सर्व शक्य आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल तर गुरुची कृपा प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण मंगल आरतीच्या शेवटच्या कडव्यामध्ये गातो, यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादात नगदी कुतोपी ध्यायस्तु वंशस्य यशस्वी संध्यम वंदे गुरु श्री चरणारविंद. जर मी भगवंतांना प्रसन्न, गुरुला जर प्रसन्न केलं तर भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून गुरु कृपा आवश्यक आहे एका साधकाला. आणि म्हणून प्रभुपादांनी या गुरुअष्टकमामध्ये काय दिलेलं आहे, 8 श्लोक गुरुप्रती दिलेले आहेत. सनातन गोस्वामी यांनी वेगवेगळे स्तव लिहिलेले, अष्टकम लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मदन मोहन अष्टकम आहे, त्यानंतर जगत अष्टकम म्हणजे जगन्नाथ अष्टकम आहे, गोविंद अष्टकम आहे, नरोत्तम दास अष्टकम आहे. तसे अनेक अष्टकम आहेत. त्याच्यामध्ये एक अष्टकम आहे गुरु अष्टकम. आणि जर कोणी व्यक्ती या गुरु अष्टकमाचं आपल्या जीवनामध्ये रोज नित्य गात असेल आणि ते आपल्या जीवनामध्ये पालन करत असेल तर तो साधक काय करू शकतो, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. हे जे 8 श्लोक आहेत ते आपण काय करतो, गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की गुरुच्या कृपेने मला भक्ती मिळालेली आहे. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीज. गुरु आणि कृष्णाच्या कृपेने हे भक्ती लता बीज आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून त्या गुरुप्रती कृतज्ञता म्हणून आपण हे 8 श्लोक गात असतो. आणि म्हणूनही आपण गुरु अष्टकम गायला पाहिजे. म्हणून श्रील प्रभुपादांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते साधारण दिलेलं नाही. 8 वर्षापूर्वी मी राधा गोपीनाथ मंदिरमध्ये जुहूला राधा गोपीनाथ मंदिरमध्ये गिरगाव चौपाटीला गेलो होतो. आणि महाराज त्यावेळी फार आजारी होते. तर माझ्या बाजूला साताऱ्याचे सच्चिसूत प्रभू बसले होते. तर मी 6 वाजल्यानंतर माझी गायत्री करून घेतली आणि मी थांबलो. आणि थोड्या वेळानंतर गुरु महाराज आले आणि गुरु महाराज जपाला बसले आणि ते गुरु महाराजांच्या समोर जप करू लागले, गायत्री करू लागले. तर त्यांनी मला फार सुंदर सांगितलं की गुरुच्या कृपेने आपल्याला काय मिळालेले आहे, ब्राह्मण किंवा दीक्षा मिळालेली आहे. आणि आता गुरुच्या सानिध्यात जप किंवा गुरुच्या सानिध्यात गायत्री करणं याचं फार महात्म्य आहे. आणि मग त्यांनी मला एक शब्द सांगितला की दीक्षा म्हणजे परिपूर्णता नव्हे, 16 माळावर पोचणं म्हणजे परिपूर्णता नव्हे, ही सुरुवात आहे भक्तीची. दीक्षा म्हणजे सुरुवात आहे, 16 माळा म्हणजे सुरुवात आहे. आता आपण काय आलो आहोत, रनवे वरून आता जस्ट उडालेलो आहोत. रनवे असतो ना विमानाला, ते म्हणजे 16 माळा आहे. ते म्हणजे भागवतांचं वाचन आहे, ते म्हणजे अर्चविग्रहाची सेवा आहे. आणि मग उडाल्यानंतर आपल्या भक्तीची खरी परीक्षा होणार आहे. आणि म्हणून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, गुरु अष्टकम गायलं पाहिजे. आणि गुरुची कृपा जर मिळाली तर भगवंत कुठेही जाणार नाहीत. आणि म्हणून आपण गुरूंच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये गुरूंच्या वचनांना स्थान दिलं गेलं पाहिजे, ना की या भौतिक जगातल्या तथाकथित गोष्टींना स्थान दिलं पाहिजे. या भौतिक जगामध्ये आपला एकच संबंध आहे, ना पती ना पत्नी ना माता ना पिता
ना मुलं, ना लेकरं, ना समाज, ना जात, ना पात, कोणी नाही. या भौतिक जगामध्ये आपला एकच संबंध आहे, ते म्हणजे गुरु आणि आपण आणि भगवंत, बाकी कोणी नाही. हे नीट लक्षात घ्या. आणि हे समजण्यासाठी ऐकावं लागेल आणि त्याच्या आज्ञा आपल्या जीवनात पालन कराव्या लागतील. श्रील प्रभुपादांनी या मंगल आरतीविषयी काय सांगितलेलं आहे किंवा या मंगल आरतीला श्रील प्रभुपादांनी किती गांभीर्याने घेतलेलं आहे याची 1-2 उदाहरणं आपण बघू. आणि उरलेला पाठ जो आहे तो पुढच्या वेळी, मला वाटतं पुढच्या वेळी शिक्षाष्टकम येतील 18 तारीख, तर त्याच्या पुढच्या वेळी गौर पौर्णिमा आहे, ठीक आहे, त्याच्या पुढच्या वेळी पण ब्रह्ममुहूर्त पार्ट 2 आपण करण्याचा प्रयत्न करू. तर फार सुंदर महत्वाचं हे उदाहरण आहे. प्रभुपाद कुंभमेळ्याला होते प्रयागला आणि कुंभमेळ्याला तर इतकी थंडी असते, आत्ताच अयोध्येला इतकी थंडी होती नाही, समोरचं दिसत नव्हतं, हे की नाही. पंडालमधून आम्हाला आमच्या रूममधून टेंटमधून आंघोळ करून यायचं, म्हणजे आंघोळ झाल्यानंतर आमच्या टेंटमध्ये शिरायचं. म्हणजे आम्ही इतक्या जोरात धावत होते सगळे भक्त की जर मॅरेथॉन धावणारा एक धावपटू जरी असेल तरी तो त्यावेळी मागे पडला असता, इतकी थंडी. तर अशा थंडीमध्ये इलाहाबादमध्ये कुंभमेळा होता आणि झालं काय, त्या कुंभमेळ्यामध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर सगळीकडे पाणी साचलं आणि पाणी साचल्यानंतर सगळ्या भक्तांनी विचार केला की अरे आता उशीर झालाय आणि पाऊस पण पडलाय, आता काही उठणार नाही, श्रील प्रभुपादांना त्रास देण्यापेक्षा आपणही झोपून जाऊ. प्रभुपाद 70 पेक्षा जास्त अधिक वय होतं. प्रभुपाद तिथे उठले, हात पंपावर गेले, हाताने पाणी काढलं, प्रभुपादाने स्नान केलं आणि प्रभुपाद मंगल आरतीला आले. त्याच कुंभमेळ्यातली घटना आहे. सगळं गुडघ्यापेक्षा खाली पाणी साचलं होतं, पावसाने सगळा तंबू भिजला होता आणि माचीसच नव्हतं पेटत. आता सुरुवात करायची आरतीला तर माचीस पेटत नाही. मग आता सगळे भक्त म्हणले आता काय मंगल आरती कॅन्सल. प्रभुपाद म्हणले कलियुगामध्ये अर्च विग्रहाची पद्धत नाहीये, कलियुगामध्ये नाम संकीर्तन आहे. सगळ्यांनी मोठ्याने मंगल आरती गा, आरती नाही झाली तरी चालेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे याचा अर्थ मंगल आरतीचं किती महत्व आहे, गाण्याचं किती महत्व आहे, ऐकण्याचं किती महत्व आहे, प्रभुपादाने आपल्या आचरणावरून दाखवून दिलं. परमपूज्य महाविष्णू स्वामी महाराज हे संन्यासी नाशिकमध्ये आम्हाला सुरुवातीच्या काळात त्यांचा भरपूर संघ मिळाला. एक नातवाप्रमाणे ते आम्हाला काळजी घ्यायचे, आलाही प्रसाद विचारायचे, भागवतम वाचायला लावायचे आणि इतकं ऑलवेज टेकिंग केअर, नेहमी ते काळजी घ्यायचे. तर महाविष्णू स्वामी महाराज ज्यावेळी त्यांनी शरीर सोडलं तर त्यांचे ऑफरिंग चालू होते, त्यांच्याबद्दल गुणगान चालू होतं. तर त्यांचे एक शिष्य आहेत, दुबईला असतात ते, त्यांनी महाविष्णू स्वामी महाराजांची आठवण सांगितली. त्यामुळे राजकोटला होतो आम्ही आणि राजकोटच्या मंदिरामध्ये छोटीशी झोपडी होती ती त्यावेळी, आणि भरपूर पाऊस झाला आणि भरपूर पाऊस झाल्यामुळे सगळ्या झोपडीतून पाणी आतमध्ये गेल्यामुळे प्रत्येक शिष्याने ठरवलं की महाराज वयस्कर पण झालेले आहेत, आधीच रात्रभर पाण्याचा पावसाचा त्रास झालेला आहे, आता उठवण्यापेक्षा महाराजांना झोपू द्या. आणि सगळे शिष्य झोपी गेले. सगळे शिष्य झोपी गेल्यानंतर काला थोड्या वेळानंतर बरोबर मंगल आरतीच्या वेळी करतालचा त्यांना आवाज ऐकू आला, छिक 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 छिक. तर देवकी नंदन प्रभू उठले आणि ते उठून डोळे चोळत, कोण बाबा एवढ्या थकल्यानंतरही, रात्रभर पाऊस पडल्यानंतरही झोप नव्हता, कोण मंगल आरतीला आलाय. तर बघतात तर ते परमपूज्य महाविष्णू स्वामी महाराज होते, त्यांचे गुरु, ते मंगल आरती गात होते. तर देवकीनंदन प्रभूंनी महाविष्णू स्वामी महाराजांना विचारलं, महाराज एवढं थकल्यानंतरही तुम्ही गाता. त्यावेळी त्यांनी फार सुंदर सांगितलं की जर आपण ही मंगल आरती अटेंड करू शकत नसू तर आपण प्राण्यांपेक्षा वेगळे नाहीये. आपल्याला इतकं दिव्य मिळून देखील आपण अत्यंत दुर्भाग्य आहोत. म्हणजे एखाद्याला माहिती नाहीये तर ठीक आहे बुवा, एखाद्याला माहिती नाही तर ठीक आहे, त्याला माहितीच नाही, पण माहिती असून जर एखादा करत नसेल तर तो किती मोठा दुर्भाग्य.
किती मोठा दुर्भाग्य. आणि म्हणून मंगल आरती आपण केली पाहिजे. यानंतर अनेक उदाहरणं आहेत. प्रभुपाद काय लिहितात मंगल आरतीबद्दल. जर एखाद्याने मंगल आरती अटेंड केली नाही तर काय केलं पाहिजे, आणि अनेक भक्तांची उदाहरणं आपण मंगल आरती ब्रह्ममुहूर्तावर मंगल आरती अटेंड करण्याचे लाभ त्या पार्ट 2 भाग 2 त्याच्यावरी पुढच्या वेळी चर्चा करू. तोपर्यंत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.